नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30ही प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. टर्पेंटाईन तेल कोणत्या झाडापासून मिळते? तर पाईनच्या झाडापासून. लक्षात ठेवा, पाईन नावाचं झाड आहे, त्या पाईनच्या झाडापासून टर्पेंटाईन तेल मिळते. पुढील प्रश्न पहा. पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर 25 वर्ष. 25 वर्ष. पुढचा प्रश्न पहा. इंदिरा गांधी कालव्याला कोणत्या नद्या पाणी पुरवतात? तर सतलज आणि बियास. सतलज आणि बियास या दोन नद्या इंदिरा गांधी कालव्याला पाणी पुरवतात. बिहारमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवरसिंह यांनी केले. लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे. बिहारमध्ये 1857च्या बंडाचे नेतृत्व कुंवरसिंह यांनी केले. पुढचा प्रश्न पहा. उगवत्या सूर्याची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? असा प्रश्न आहे. उगवत्या सूर्याची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर जपान. जपान. पुढील प्रश्न पहा. वंदे मातरम प्रथम कुठे प्रकाशित झाले? तर आनंदमठ. आनंदमठ. तंबाखूमध्ये कोणते रसायन असते? निकोटीन. तंबाखूमध्ये कोणते रसायन असते? तर निकोटीन. पुढचा प्रश्न पहा. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर चित्रपट क्षेत्रामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. वंदे मातरम प्रथम कोणी प्रकाशित केले? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम प्रथम प्रकाशित केले. शक्तीस्थळ या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर इंदिरा गांधी यांची जी काही समाधी आहे ती शक्तीस्थळ या ठिकाणी आहे. खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये खजुराहो मंदिर आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. शक्तीस्थळ ही जी काही समाधी आहे या ठिकाणी इंदिरा गांधी यांची आहे आणि खजुराहो मंदिर मध्य प्रदेश राज्यात आहे. दोन्ही प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. रेड क्रॉसच्या संस्थापकाचे नाव काय आहे? तर हेनरी ड्युनंट. हेनरी ड्युनंट. पुढील प्रश्न पहा. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न पहा. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मनिला या ठिकाणी आहे. आशियाई विकास बँक मुख्यालय मनिला. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. लक्षात ठेवा, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. 5 ते 6 वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. झोपेत जरी विचारलं, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचताना थोडीशी मनामध्ये घोकंपट्टी करायची आहे. घोकंपट्टी करूनसुद्धा आपल्या काही गोष्टी लक्षात राहतात. पुढचा प्रश्न पहा. भूकंपाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर भूकंपशास्त्र. भूकंपाच्या अभ्यासाला भूकंपशास्त्र म्हणतात. कमी बोला जास्त काम हे कोणाचे मुख्य घोषवाक्य होते? तर संजय गांधी यांचे. कमी बोला जास्त काम हे कोणाचे मुख्य घोषवाक्य होते? तर संजय गांधी यांचे घोषवाक्य होते. पुढील प्रश्न पहा. शरीराच्या कोणत्या भागावर कॉलराचा परिणाम होतो? तर आतडे. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या शरीरातले जे काही आतडे असतात त्या आतड्यावर कॉलराचा परिणाम होतो. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न पहा.
सिरोही राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर राज्यामध्ये सिरोही राष्ट्रीय उद्यान आहे. सिमली राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा लक्षात ठेवा. सिरोही राष्ट्रीय उद्यान मणिपूर आणि सिमली राष्ट्रीय उद्यान ओडिशा. पुढचा प्रश्न पहा. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. बेतला राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यामध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान आहे. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आहे. कालेसर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कालेसर राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही उद्यान हरियाणा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात सर्वात जास्त डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त डाळीचे उत्पादन होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात खोल तलाव कोणता आहे? तर बैकल सरोवर. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाशी कोणी विश्वासघात केला? तर मीर जाफर. लक्षात ठेवा 1757 मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाशी कोणी विश्वासघात केला? तर मीर जाफर याने विश्वासघात केला. पुढचा प्रश्न पहा. लॅटिन अमेरिकेतील सर्वात औद्योगिकदृष्ट्या विकसित देश कोणता आहे? तर अर्जेंटिना. पुढील प्रश्न पहा. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये बांदीपूर अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न. भूकंप आणि संबंधित घटनांचा वैज्ञानिक अभ्यास काय म्हणून ओळखला जातो? तर भूकंपशास्त्र. सोपा प्रश्न आहे. भूकंप आणि संबंधित घटनांचा वैज्ञानिक अभ्यास भूकंपशास्त्र म्हणून ओळखला जातो. जस्तसाठी प्रसिद्ध झावरा खान कोणत्या राज्यात आहे? लक्षात ठेवा राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. झावरा ही खान आहे. झावरा शेवटी काय आहे? रावरनं राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जस्त म्हटलं की नाही, असा जर प्रश्न आला की जस्तसाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? तर जस्त ज बघा ज या ठिकाणी 2 नंबरला ज आहे. ओके, राजस्थानमध्ये 2 नंबरला ज दिसतोय की नाही, ज वर्ण जास्त ध्यानात ठेवा. लक्षात ठेवायचं आहे राजस्थान हा जो शब्द आहे यामध्ये हा जो रा आहे हा झावरा खान राजस्थान आणि हा जो काही ज आहे ज वर्ण जास्त असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ग्रहाभोवती एक स्पष्ट वर्तुळ आहे? तर शनी ग्रहाभोवती एक स्पष्ट वर्तुळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. ओके, पाल्क सामुद्रधुनी कोणत्या देशांना जोडते? तर भारत, श्रीलंका या 2 देशांना पाल्क सामुद्रधुनी जोडते. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न आत्ताच वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. कोणत्या ग्रहाभोवती एक स्पष्ट वर्तुळ आहे? तर शनी ग्रहाभोवती. आणि पाल्क सामुद्रधुनी कोणत्या देशांना जोडते? तर भारत, श्रीलंका. हे दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा मेघालय राज्यामध्ये आहे. मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? मेघालय. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. जर असा प्रश्न आला की मौसिनराम कोणत्या राज्यात आहे, तर 1 नंबर काय आहे? म आहे. शेवट पण काय आहे? म आहे. म वर्ण मेघालय असं लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला जर पर्यायामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम असं जर दिलं आणि विचारलं की मौसिनराम कोणत्या राज्यात आहे, तर त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मेघालय राज्यामध्ये आहे, पण जर कधी कधी आपल्याला समजत नसेल, आपण विसरलो असेल, तर अशा वेळेस ध्यानात ठेवायचं पहिल्यांदा आहे म, शेवटी आहे म वरून मेघालय असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ राज्यामध्ये
मान्सून प्रथम येतो? विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पहा, उत्सव आणि राज्य यांच्या जोड्या आपल्याला दिलेल्या आहे. एका साईडला उत्सव आणि एका साईडला राज्य. पहा, जन्माष्टमी उत्तर प्रदेश, नागपंचमी महाराष्ट्र, ओणम केरळ आणि 4 नंबर पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही जोड्या आहे यामध्ये कोणती जोडी अयोग्य आहे, कोणती जोडी अयोग्य आहे हे आपल्याला विचारलं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.